लावून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आपला आजचा विषय आहे अमावस्या, मार्गशीर्ष अमावस्या. घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. तर ती वस्तू कोणती आहे ती पाहणार आहोत. पुढे जाण्या अगोदर आपण वाव सीमा या चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण आपले वाव सीमा चॅनल हे आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे. तर अमावस्या तिथी दर महिन्याला येते, परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या म्हणतात. दर अमावस्याला पितराची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते. पण आपणास दर महिन्याला पितराची पूजा करणे शक्य नसेल तर किमान सोमवती अमावस्याला पितराची पूजा अवश्य केली पाहिजे असे आपले शास्त्र सांगते. मार्गशीर्ष अमावस्या तिथी ही 29 डिसेंबरला रविवारी पहाटे 4:01 सुरू होणार आहे आणि 30 डिसेंबरला सोमवारी 3:56 समाप्त होणार आहे. उद्या तिथीनुसार ही अमावस्या 30 डिसेंबरवर रोजी सोमवारी असणार आहे. ज्या घरातील स्त्री हे उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते. आपणा सर्वांना माहीतच आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन करतो ते अमावस्येच्या मुहूर्तावरच करत असतो. त्यामुळे पहा, धन प्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल, काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा पैसा घरामध्ये टिकत नसेल, व्यवसायामध्ये अडचणी येत असतील, म्हणजे व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल, म्हणजे पैसा घरात टिकत नसेल, तर या सर्व कारणांमुळे समजते की मला माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही आहे. घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणे असे नाही, तर घरामध्ये एक प्रकारची शांती, समृद्धी असणे गरजेचे असते किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम, एकोपा असणे, घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणे गरजेचे असते. तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात. पैसा तर हवाच, पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणे गरजेचे असते. त्याचबरोबर यासाठी महिलांनी प्रत्येक अमावस्याला या गोष्टी न चुकता कराव्यात. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत? काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात. त्यामुळे पहा, अमावस्येच्या दिवशी केलेला उपाय कधीच वाया जात नाही. या दिवशी तुम्ही काही खास उपाय करा, याने नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच जाणवतील. ते उपाय कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत. तसेच उंबरठ्यावर अमावस्येच्या दिवशी हे एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे. तर ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण ती माहिती पाहूया. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी परत एकदा सांगते की चॅनलवरती नवीन असाल तर वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि कमेंटमध्ये आपल्या स्वामी माऊलींचा गजर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती समजून जाईल. स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला कुठेही काही शंका राहणार नाही. प्रत्येक अमावस्याला आपल्या घरामध्ये ही वस्तू उंबरठा जवळ ठेवायची आहे. तसेच महिलांनी अमावस्येच्या दिवशी आवर्जून कुत्र्याला, कावळ्यांना आणि गाईला घास हा ठेवायचा आहे. पहा, जेव्हा आपण अशा मुक्या प्राण्यांना अमावस्येच्या दिवशी काही खाऊ घालतो तेव्हा आपले पित्र जे आहेत ते संतुष्ट होतात. पित्रांची सेवा करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही खूप साऱ्या सेवा उपाय करता, पण पित्रांची सेवा जर तुमच्याकडून राहिलेली असेल तर नक्कीच मुलांना किंवा आपल्या पतीला स्वतःला त्रास हा जाणवू शकतो. कारण पितरांची जर सेवा
राहिली तर पितृ जे असतात तर ते असंतुष्ट राहतात आणि आपल्याकडून सेवा राहिल्यामुळे जे काही पितृदोष आहेत तर ते आपल्या घराला लागतात आणि कुठलंच शुभकार्य आपल्या घरामध्ये घडून येत नाही. त्यामुळे पितरांची सेवा अमावस्याला अवश्य करावी. म्हणजे कावळ्याला, गाईला, कुत्र्याला अमावस्येच्या दिवशी घास हा खाऊ घालायचा आहे. काय खाऊ घालावे तर तुम्ही कावळ्याला आणि कुत्र्याला दही भात हे खाऊ घालू शकता. म्हणजे अमावस्येच्या दिवशी मीठ न घातलेला भात बनवून त्यावरती दही टाकून हा घास कावळ्याला आणि कुत्र्याला खाऊ घाला. त्याचबरोबर गाईला पहिली चपाती बनवून त्यावरती चिमूटभर हळद टाकून गुळाचा खडा आणि थोडंसं तूप टाकून ही चपाती गाईला खाऊ घालावी. पहा, महिलांनी हे उपाय दर अमावस्याला करायला सुरुवात केली तर अनेक अडचणींमधून आपली सुटका होते. जेव्हा मुके प्राणी हा घास खातात तेव्हा आपले पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला भरपूर आशीर्वाद देतात. त्यामुळे हे काम अमावस्याला आवर्जून करा. काही दिवसांनी तुम्हाला नक्कीच जाणवेल की तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होत आहेत. मुलांची पतींची प्रगती चांगली होत आहे. सगळे अडथळे दूर होत आहेत. त्यानंतरचा उपाय म्हणजे आपल्या घराच्या दक्षिण भागाला एक दिवा लावायचा आहे. मातीची पंती घ्या किंवा मग कणकेचा दिवा वापरू शकता. मातीची पंती घेतली तर प्रत्येक अमावस्याला तुम्ही तीच मातीची पंती वापरू शकता आणि जर कणकेचा दिवा घेणार असाल तर प्रत्येक अमावस्याला तुम्हाला नवीन दिवा तयार करावा लागेल. आपल्या घरातील दक्षिणेकडे पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावताना त्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचे तेल टाकू शकता किंवा तिळाचे तेल टाकलं तरीही चालेल किंवा या दोन्हीपैकी कोणतेही तेल नसेल तर तुम्ही जे दिव्यात तेल वापरता ते तेल टाका आणि यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि कापसाची जोड घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण भिंतीजवळ दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे. आणि हा दिवा लावताना आपल्या पितरांचा आपल्याला स्मरण करायचं आहे आणि घरातील सर्वांना त्या दिव्याजवळ येऊन त्या दिव्याला नमस्कार करायला सांगायचं आहे. पितरांचे स्मरण करून आमच्याकडून काही चुकले असेल तर आम्हाला माफ करा असं घरातील सर्वांनी तिथे म्हणायचं आहे. महिलांनी सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही पितरांचे तिथे स्मरण करायचे आहे. अमावस्याच्या दिवशी आपण जर असा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावला तर आपले पितृदोष जे आहेत तर ते दूर होतात. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते, यमाची दिशा असते. त्यामुळे असा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये अपमृत्यूचं संकट टळतं. दक्षिणेकडे घरामध्ये जागा नसेल तर तुमच्या मुख्य दरवाज्यांच्या बाहेर थोड्याशा अंतराने दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही हा दिवा लावू शकता. त्याचबरोबर त्यानंतर अमावस्येच्या दिवशी करण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नदान. अमावस्येच्या दिवशी आवश्यक गरजू व्यक्तींना अन्नदान करा. ज्यांना अन्नाची गरज आहे, जे थकलेले आहेत त्यांना अन्नदान अवश्य करा. अन्नदान करताना ते शिळे असू नये. नेहमी ताजे अन्नदान करावे किंवा अन्न बनवले शक्य नसेल तर तुम्ही केळी किंवा अन्न फळ यांचे दान करू शकता. अमावस्येच्या दिवशी जर आपण अन्नदान केले तर नक्कीच आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि आपल्या प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात. अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी दुसऱ्यांना देणे काटकक्षाने टाळावे. ज्यामध्ये सुटे पैसे एखाद्याला देणे किंवा एखाद्याला उधार पैसे देणे किंवा उधार पैसे घेणे टाळावे. दही, तूप, ताक हे दुधापासून बनवलेले पदार्थ देखील दुसऱ्यांना देणे टाळावे. हे पदार्थ
लक्ष्मीकारक असतात. त्यामुळे हे पदार्थ अमावस्येच्या दिवशी दुसऱ्यांना देणे टाळायचे आहे. अमावस्येच्या दिवशी सगळ्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये 2-3 थेंब गोमूत्रांचे टाकायचे आहे. चिमूटभर हळद आणि थोडंसं दही टाकायचं आहे आणि अशा पाण्याने अंघोळ करायचे आहे. यामुळे आपल्याला काही दोष लागलेले असतात तर ते दूर होतात. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी या 3 वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायची आहे. तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर अवश्य तुम्ही चिमूटभर पंचगव्य अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करा. पहा, जेव्हा आपण गोमूत्र किंवा पंचगव्य आपल्या घरामध्ये वापरतो तेव्हा कुठल्याच प्रकारचा दोष घरामध्ये राहत नाही. त्यामुळे हे उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी आवर्जून करावे. त्याचबरोबर आता पाहूया की अमावस्येच्या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती कुठली वस्तू ठेवायची आहे. सोमवारी तुम्ही सकाळी देखील हा उपाय करू शकता किंवा सायंकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. रात्री 12पर्यंत जर तुम्ही हा उपाय केला तर चालेल, कारण रात्री 12पर्यंत माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये असतं. या उपायासाठी तुम्ही मातीची पणती किंवा मातीचे भांडं घेऊ शकता किंवा नसेलच तर कापूर आरतीमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये देखील तुम्ही हा उपाय करू शकता. मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला शेणाची गोवरी ठेवायची आहे. शेणाची गोवरी तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये भेटून जाईल. देवघरासमोर बसून देवाघरातील दिवा प्रज्वलित करून हा उपाय करायचा आहे. शेणाची गोवरी 2 किंवा 4 कापुरांच्या वड्या, 2 अखंड लवंग, 2 वेलची आणि थोडेसे तूप, गाईचे तूप असेल तर उत्तम, आणि हे सर्व साहित्य प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित करून केल्यानंतर यामध्ये तुम्हाला तुपाची आहुती द्यायची आहे आणि आहुती देत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवाचं नामस्मरण करायचं आहे. आणि समजा तुम्हाला तुमचे कुलदैवत कोणतं आहे ते माहीत नाही तर तुम्ही ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळा तुपाची आहुती या छोट्याशा यज्ञामध्ये तुम्हाला द्यायची आहे. तसेच कुलदेवताच्या मंत्रांचा 11 वेळा जप करायचा आहे. ओम कुलदेवताय नमः हा जप केला तरी चालेल. आणि त्यानंतर हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मीचा आमच्या घरामध्ये अखंड वास राहू दे. कुलदेवतांचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर सदैव राहू दे. माझ्या पतींची मुलांची प्रगती होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि त्यांचा धूर संपूर्ण घरभर पसरवायचा आहे. आणि त्यानंतर ते भांडं आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यांच्या उंबरठ्यावर ठेवायचं आहे. त्यामध्ये लागेल तसं कापूर हा टाकत राहायचा आहे. उंबरठ्यावर ठेवून परत तुम्हाला तुमच्या कुलदेवाचे स्मरण करायचे आहे. आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील कितीही वाईट शक्ती असू द्या त्या सगळ्या नष्ट होतात. कारण यामध्ये आपण गाईच्या शेणाच्या गोवरीचा वापर केला आहे. जेव्हा गाईच्या शेणाचा गोवरीचा वापर यज्ञ होम यामध्ये केला जातो तेव्हा तेथे नकारात्मक शक्ती नावालाही उरत नाही. यामुळे आपल्या अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. पैशाच्या अडचणी दूर होतात. घरामध्ये एकोपा, प्रेमभाव वाढण्यास मदत होते आणि आपल्या मुलांची पतींची प्रगती होते. घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि वाव सीमा या चॅनलवरती जर का कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. कारण आपले वाव सीमा हे चॅनल रोज आपल्यासाठी नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.